फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। म्हणजे आज आपण खरं तर प्लाझो पॅन्टची कटिंग करणार आहोत आणि हा जी काही प्लाझो पॅन्ट आज कटिंग करणार आहे ती आहे कॉर्सेट वरची। म्हणजे आता ट्रेंडिंग असं कॉर्सेट आपण घेतलेला आहे आणि त्याचं खरं तर आपली कटिंग झालेली आहे आणि स्टिचिंग सुद्धा झालेली आहे। कशाची? टॉपची। त्याच्या बाही छान अशा पफ आहेत इलास्टिक लावून, तर ती सुद्धा आपली यादी स्टिच झालेली आहे। ठीक आहे, सो हे सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला खरं तर सांगितलेलं आहे आणि आज आपण प्लाझो पॅन्टची कटिंग करणार आहोत। सो बघा, प्लाझो पॅन्टला बऱ्याचदा कॅल्क्युलेशन कसे करावं, फॉर्म्युले कसे करावा, कुठली मापं लागतात, कशा पद्धतीने त्याचं म्हणजे ते आपल्याला कटिंग करताना मार्किंग करायची असते। हे सगळं मी तुम्हाला आज अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे। त्याचबरोबर फॉर्म्युला आणि कॅल्क्युलेशन देणार आहे, जेणेकरून ते फॉर्म्युला आणि कॅल्क्युलेशन फॉलो करून तुम्हाला तुमच्या साईजचं किंवा कुठल्याही साईजचं परफेक्ट अशी प्लाझो पॅन्ट कशी कटिंग करायची ते सहजच लक्षात येईल। तर मोठ्या साईज पर्यंतचे सगळे मी माप सुद्धा देणार आहे, बरेचसे नॉच पॉइंट वगैरे असतात, सो त्यासाठी सुद्धा एकदम डिटेल मध्ये खरं तर आज आपण ही प्लाझो पॅन्ट शिकणार आहोत। सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट प्रॉपर अशी प्लाझो पॅन्ट सहजच कटिंग करता येईल, ती सुद्धा कुठल्याही साईजची। ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। तर चला मग आता आपण खरं तर कटिंगला सुरुवात करूयात। तर त्याआधी आपल्याला प्लाझो पॅन्ट कटिंगसाठी कुठली कुठली मापे लागतात आणि आपण आज ज्याची कटिंग करणार आहोत त्याची मापे कशी आहेत तर ते सांगते। तर आपल्याला लागतं पूर्ण उंची, त्यानंतर सीट घेर आणि बॉटम। म्हणजे बघा, आपल्याला फक्त ही तीनच मापे लागतात आणि ही तीनच मापे टाकून आपण परफेक्ट अशी प्लाझो पॅन्ट म्हणजे नक्कीच कटिंग स्टिचिंग करू शकतो। तर मी म्हटल्याप्रमाणे याची जी काही मापे आहेत तर यामध्ये आपल्याला कसं कॅल्क्युलेशन करायचं तर ते सांगते। लगेच त्यातच काही सगळं ऍड करायचं नाहीये, कटिंग करताना बऱ्याचशा गोष्टी तुमच्या क्लिअर होतील। पण सगळ्यात आधी महत्वाचा एक फॉर्म्युला आहे, तर तो मी तुम्हाला सांगते। तो तुम्ही तुमच्या वहीमध्ये एकदम व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे, त्याला छान असं ब्रॅकेट करून ठेवायचं आहे। तर तो फॉर्म्युला बघा आहे सीट घेर डिवाइड बाय 4, म्हणजेच त्याचा आपल्याला घ्यायचा आहे चौथा भाग अधिक त्यामध्ये आपल्याला 6 इंच लुझिंग ऍड करायचं आहे। लुझिंग जे असतं तर ते आपल्याला मार्किंगसाठी म्हणजे परफेक्ट फिटिंगसाठी लागत असतं आणि जे मार्जिन असतं तर ते आपलं एक्स्ट्राचं असतं। हा पॉइंट इथे खूप महत्वाचा आहे, तर हा लक्षात राहू द्या। त्यानंतर याचा जो काही सीट घेर आहे तर तो आहे 36, त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर त्यामध्ये 6 इंच लुझिंग ऍड करायचं आहे। तर इथे किती होतं मग? 36चा चौथा भाग 9, 9 चौक 36 अधिक 6, तर असं टोटल किती झालेलं आहे इथे? 15। तर तुमचा जेवढा सीट घेर असेल त्याचा चौथा भाग घेऊन त्यामध्ये तुम्हाला 6 इंच लुझिंग ऍड करायचं आहे। ठीक आहे, तर हे जे काही कॅल्क्युलेशन आहे तर हे आपण घडीसाठी कॅल्क्युलेट केलेलं आहे। म्हणजे आपल्याला जी काही 4 पदरी घडी करायची आहे कापडाची कटिंग करताना, म्हणजे 4 टाइम फोल्ड करणार आहोत आपण, तर त्यासाठी त्याची रुंदी किती पाहिजे त्यासाठीचं हे पहिलं कॅल्क्युलेशन आहे। आता एक महत्वाचा पॉइंट आहे, तो म्हणजे जर तुमचा सीट घेर 50 प्लस म्हणजे 50च्या पुढे असेल तर तुम्हाला त्यामध्ये 8 इंच लुझिंग ऍड करावं लागतं। हा पॉइंट खूप 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 इम्पॉर्टंट आहे। सो हा पॉइंट सुद्धा वरच्या फॉर्म्युला सोबत लिहून ठेवायचा आहे। ठीक आहे, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की सीट घेर नुसार किती लुझिंग ऍड करायचं आहे ते। म्हणजेच तुम्हाला आपला आजचा हा फॉर्म्युला फॉलो करून कुठल्याही साईजची परफेक्ट प्लाझो पॅन्ट नक्कीच कटिंग करता येईल। त्यासाठीचे हे फॉर्म्युले तुम्ही व्यवस्थित वहीमध्ये सुटसुटीत लिहून ठेवायचं आहे। सीट घेरचा चौथा भाग अधिक 6 इंच लुझिंग आणि जर का 50च्या पुढे सीट घेर असेल तर त्यामध्ये 8 इंच लुझिंग ऍड करायचं, एवढाच फरक आहे। बाकी त्यात काही चेंजेस नाही आणि हे जे काही कॅल्क्युलेशन आहे तर हे आपण घडीसाठी कॅल्क्युलेट केलेलं आहे। म्हणजेच कटिंग करताना किती कपडा लागेल, कशा पद्धतीने घडी करायची आहे त्यासाठी हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे। सो आय होप सो हे दोन्ही पॉइंट तुमचे क्लिअर झालेले असतील आणि आता आपण खरं तर कटिंगला सुरुवात करूयात। सगळ्यात आधी म्हटल्याप्रमाणे घडी इम्पॉर्टंट असते, सो आपल्याला हा जो काही कपडा आहे त्याचं 4 पदरी घडी करून घ्यायची आहे। तर हा जो काही कपडा आहे तर हा टोटल मी 3 मीटर घेतलेला आहे। आपल्याला संपूर्ण कॉर्डसेट इथे कटिंग स्टिचिंग करायचा आहे आणि याचा जो काही पन्ना आहे तर हा भरपूर मोठा होता, त्यामुळे मग 3 इंच सफिशियंट आहे। त्याचबरोबर याचा जो काही टॉप आहे तर हा सुद्धा शॉर्ट आहे, त्यामुळे स्लीव्ह साठी सुद्धा आपल्याला यामध्ये कपडा पुरणार आहे। जर पन्ना छोटा असेल
तर स्लीव्हसाठी अर्धा मीटर एक्स्ट्राचा आपल्याला कपडा हा लागत असतो, कारण की आपण बऱ्यापैकी ड्रेसला थोडी मोठी स्लीव्ह स्टिच करत असतो. याला सुद्धा खूप छान अशी आपण वेगळ्या पद्धतीची स्लीव्ह स्टिच करणार आहोत, जी ड्रेसला उठून दिसेल. तर ते पुढे तुम्हाला कटिंग करताना कळेलच, पण आता आपल्याला इथे प्लाझो पॅन्टची कटिंग करायची आहे. सो बघा, ह्या पद्धतीने मी इथे 4 पदरी घडी करून घेतलेली आहे. तर आपल्याला मार्किंग कटिंग करणं सोपं जावं, खरं तर यासाठी आपण जे काही एक्स्ट्राचं होतं तर ते इथे कट करून घेतलेलं आहे आणि बरोबर मोजून 15 पेक्षा खरं तर 1 इंच थोडा एक्स्ट्रा घेतलेला आहे आपण, जेणेकरून आपल्याला कमी पडायला नको. आणि अशा पद्धतीने फायनली 4 पदरी आपण घडी घेतलेली आहे. आता आपण ही घडी फिरवून घेऊयात, म्हणजेच बंद बाजूची जी काही साईड आहे तर ती आपल्याला आपल्या साईडनी करायची आहे, म्हणजे बंद बाजूच्या साईडने आपल्याला उंची टाकायला आणि मार्किंग करणं सुद्धा खूप सोपं होईल. ठीक आहे, म्हणजे बघा कडेचा ओपन पार्ट आहे बऱ्यापैकी आणि जे काही फोल्डिंग वाला म्हणजे बंद बाजू आहे तर ती मी माझ्या साईडने घेतली आहे. तुम्ही सुद्धा सेम ह्याच पद्धतीने तुमच्या साईडने घेऊन अशी 4 पदरी घडी घालायची आहे. आणि खरं तर आता आपण मार्किंगला इथे सुरुवात करूयात. तर बघा, मग आता सगळ्यात आधी आपल्याला वरच्या साईडला एक सरळ लाईन ड्रॉ करायची आहे, जेणेकरून आपली मार्किंग तिरकी वगैरे जायला नको यासाठी. तर साधारणतः 1 इंच एवढं मार्जिन किंवा पाव इंच तुम्हाला जेवढं कम्फर्टेबल असेल त्या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची. तर बघा, मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे. तर ती मी थोडी डार्क करते. ऍक्च्युअली हा जो काही कपडा आहे ना, तर हा कलर कॉम्बिनेशन याचा कलर वगैरे थोडा वेगळा आहे, त्यामुळे त्यावर कुठला पण चॉक जर यूज केला, म्हणजे कुठल्याही कलरचा खडू जर यूज केला तर मार्किंग डार्क दिसत नाहीये. तरी सुद्धा मी खूप झूम करून जवळून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, पण तुम्ही थोडंसं समजून घ्या. तरी बघा, मी भरपूर सारं डार्क केलेलं आहे. ही आपली लाईन आहे आणि तिथून खाली आता आपण मार्किंगला सुरुवात करणार आहोत. मी पुन्हा सांगते, मार्किंग थोडी समजून घ्यायचा प्रयत्न करा. मीही तुम्हाला एकदम स्पष्ट, व्यवस्थित आणि इम्पॉर्टंट म्हणजे सगळ्यात सावकाश सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या लगेचच लक्षात यावं. आता ही मार्किंग केल्यानंतर तिथून खाली आपल्याला 2 इंचाची एक मार्किंग करायची आहे, म्हणजे ज्यामध्ये आपल्याला इलेस्टिक लावायचं असतं ना, तर त्यासाठी. तर हे जे काही इलेस्टिक असतं ते खरं तर 1 ते 1.25 इंचाचं असतं आणि थोडंसं आपल्याला मार्जिन सुद्धा लागत असतं. त्यामुळे काय करायचं, 2 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे सगळ्यात आधी आणि मग आता ही लाईन ड्रॉ करून घेऊया. तर बघा, खरं तर ज्यावेळेस आपण टॉपची म्हणजे कुर्तीची कटिंग करतो त्यावेळेस आपण आधीच त्यामध्ये मार्जिन, लुजिंग सगळंच कॅल्क्युलेट करून घेतो आणि मग मार्किंग करतो, पण इथे तसं नसतं. वरची एक लाईन ड्रॉ केल्यानंतर लगेच कटिंग करता करताच आपण जे काही मार्जिन लागणार आहे तर ते ऍड करणार आहोत. तर बघा, मग वरती 2 इंचाचे आपल्याला इलेस्टिक लावण्यासाठी आपण ती मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आता इथून आपल्याला टाकायची आहे पूर्ण उंची, म्हणजे तुमच्या पॅन्टची जेवढी उंची आहे त्याची मार्किंग करायची. लक्षात राहू द्या, जिथे 2 इंचाची मार्किंग केलेली आहे तिथून टेप ठेवून खाली. ठीक आहे, कारण ते आपलं मार्जिन मध्येच जाणार आहे. तर जेवढी उंची असेल त्याची मार्किंग करून घ्यायची. तर मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे. खरं तर ते बघा, मी तुम्हाला दाखवते, थोडं वरती सरकून घेतलं, कारण की एवढी म्हणजे त्यामध्ये एवढा कपडा आपला व्हिडिओ मध्ये बसत नव्हता आणि ते तुमच्या लक्षात यावं खरं तर, त्यामुळे मी किंचितसं वरती ते सरकून घेतलेलं आहे. तर थोडं समजण्याचा प्रयत्न करा. मीही तुम्हाला पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी मार्किंग कटिंग करता यावी यासाठी. आता तीच मार्किंग दुसऱ्या साईडने सुद्धा करून घ्यायचं, जेणेकरून आपली मार्किंग तिरकी वगैरे व्हायला नको, खरं तर त्यासाठी. आता मी मार्किंग करून घेतलेली आहे आणि पट्टीच्या सहाय्याने इथे एक लाईन ड्रॉ करून घेते. तुम्हाला दिसत असं असेल, मी नंतर थोडं वरती सरकून घेते खरं तर, म्हणजे ते तुमच्या लक्षात यावं यासाठी, पण मी इथे लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. ठीक आहे, म्हणजे जेवढी उंची असेल ना त्याची लाईन. आता त्यानंतर काय करायचं आहे बघा, आपल्याला इथे खाली सुद्धा बॉटम साठी थोडंसं मार्जिन ऍड करायचं आहे. तर ते सुद्धा आता आपण लगेचच करून घेऊयात. तर इथे आपल्याला 1.5 इंचाचं मार्जिन ऍड करायचं आहे. जर तुमचं बॉटमला काही डिझाईन असेल तर तुम्ही करू शकता. याआधी मी व्हिडिओ टाकलेला आहे, त्यामध्ये बॉटम साठी सुद्धा आपण एक्स्ट्राचा मार्जिन ऍड केलं होतं. इथे तर आपलं डिझाईनचा नाहीये, म्हणजे आता तरी विचार केलेला नाहीये. स्टिचिंग करताना जर वाटलं तर बघूयात. आणि ह्या पद्धतीने आता ही लाईन सुद्धा आपण ड्रॉ करून घेतलेली आहे. असंही मी लाईन खूप डार्क ड्रॉ करते, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओतून दिसावं, कारण याचा कलर असा आहे की कुठलाही चॉक एकदम व्यवस्थित दिसत नव्हतं. ठीक आहे, म्हणजे लक्षात आलं असेल की एक सिंपल लाईन ड्रॉ केली, त्यानंतर 2 इंच इलेस्टिक साठी घेतली, त्याच्या खाली आपण संपूर्ण उंची ऍड केली आणि उंचीच्या खाली पुन्हा 1.5 इंच बॉटम साठी ऍड केलेला आहे. म्हणजे सरळ सरळ आपण लगेच तिथे उंचीमध्ये मार्जिन ऍड केलं नव्हतं, मार्किंग करताना केलेलं आहे. ठीक आहे, आय होप सो इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. मी अगदी सोप्या पद्धतीने सुद्धा सांगितलं आहे. त्यानंतर आता पुढचं जे काही मार्किंग आहे त्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. तर आता ते मी तुम्हाला सांगते आणि मी जे काही फॉर्म्युले सांगणार आहे तर ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये अगदी व्यवस्थित लिहून घ्यायचे आहे. पुढची मार्किंग करण्यासाठी ते फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे,
सो बघा मग मी म्हटल्याप्रमाणे आता इथे फॉर्म्युला सगळ्यात आधी लिहून घेते, तो तुम्ही तुमच्या वहीत लिहायचा, व्यवस्थित त्याला ब्रॅकेट म्हणजे असा बॉक्स करून ठेवायचा, जेणेकरून तो फॉर्म्युला तुम्हाला यूज करून कुठल्याही साईजची सहजच कटिंग परफेक्ट करता येईल. आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे ते म्हणजे कमरचा घेर, म्हणजे कटिंग करताना आपल्याला कमर घेर जो आहे तर तो किती टाकायचा आहे त्याची खरं तर आपल्याला इथे मार्किंग करायची आहे आणि त्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि ते कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला लागतो. तर तो आहे सीट घेर डिवाइड बाय 4, म्हणजे जेवढा तुमचा सीट घेर असेल त्याचा घ्यायचा आहे 1/4 भाग, अधिक त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मार्जिन ऍड करायचं आहे. ठीक आहे. सो बघा मग मी इथे लिहून घेतलेला आहे सीट घेरचा 1/4 भाग अधिक 1.5 इंच मार्जिन, आणि ते मार्जिन आहे लक्षात राहू द्या, आधी ऍड केलं होतं ते होतं लुझिंग. ठीक आहे. तर बघा मग आता मी म्हटल्याप्रमाणे सीट घेर, आता इथे सीट घेर किती आहे मग 36, तुमचा जेवढा असेल तेवढा तुम्ही घ्यायचा आहे, त्याचा घ्यायचा आहे आपल्याला 1/4 भाग अधिक 1.5 इंच मार्जिन. तर 36चा 1/4 भाग होतो 9 अधिक 1.5 इंच, तर टोटल किती झालं मग 9 ने 1 10 आणि तो हाफ म्हणजे 10.5 इंच. ठीक आहे. तर आता आपल्याला कमरचा जो काही घेर आहे तर त्याची मार्किंग करायची आहे आणि ते फायनल आन्सर आलेला आहे आपला 10.5. तुमचा सीट घेर याच्यापेक्षा कमी असू शकतो, जास्त असू शकतो, कॅल्क्युलेशन तुम्हाला ह्याच पद्धतीने करायचे आहेत. आता मग मी 10.5ची मार्किंग इथे करून घेते. कुठे तर ते नीट लक्ष द्या, ही जी मार्किंग केलेली आहे ना 2 इंच खाली, तिथून आपल्याला इथे 10.5ची मार्किंग करायची आहे. जर तुम्हाला थोडे लुझिंग हवं असेल, खूप एकदम परफेक्ट फिटिंग मध्ये नको असेल, थोडासा लूज हवा असेल, तर इथे तुम्ही 11 इंचाची मार्किंग करू शकताय. म्हणजे ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला 10.5 परफेक्ट जे कॅल्क्युलेशन येणार आहे तेच घ्यायचं आहे की किंचितचं एक्स्ट्रा घ्यायचं आहे ते. ठीक आहे. आता मी इथे मार्किंग केली आणि मला हे असं वाटतंय की 1/2 इंच किंचितचं एक्स्ट्रा घेऊयात, म्हणजे थोडंसं लुझिंग मध्ये आपली प्लाझो पॅन्ट ही रेडी होईल. खूप टाईट पण नको होईल खरं तर, यासाठी म्हणजे टाईट तशी होणार नाही, परफेक्ट बसेल. थोडंसं तुम्हाला पाहिजे नसेल एक्स्ट्रा तर घेऊ शकता, 1/2 इंचाने असाही काही फरक पडणार नाहीये. त्यामुळे मग मी इथे 1/2 इंच घेतला आणि आता म्हणजे मार्किंग करताना मी किती घेतला तर 11, आणि त्याच्यावरती आपल्याला 11.5ला मार्किंग करायची आणि ही तिरकी लाईन इथे ड्रॉ करून घ्यायची आहे ह्या पद्धतीने. ठीक आहे. ऍक्च्युली ते व्हिडिओ थोडं कट झालेला आहे, समजून घ्या, तसं मी तुम्हाला परत दाखवते थोडंसं खाली सरकून. ठीक आहे. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं असेल की आपण काय केलेलं आहे, म्हणजे कमर घेर कॅल्क्युलेट केलेला आहे आणि त्याची मार्किंग केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला आता जो काही आपला तिथून खाली पॉइंट असतो, क्रॉच पॉइंट म्हणतात त्याला, तर त्याची मार्किंग करायची आहे. तर त्याचं सुद्धा आपल्याला किती इंचावर मार्किंग करायची यासाठी कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. तर त्याचा फॉर्म्युला सुद्धा मी तुम्हाला सांगते आणि तो सुद्धा तुम्ही व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे. म्हणजे मी स्टेप बाय स्टेप ज्या पद्धतीने कॅल्क्युलेशन आणि मार्किंग सांगत आहे, तुम्ही सुद्धा सेम त्याच पद्धतीने करा, म्हणजे तुमचं सुद्धा एकदम परफेक्ट अशी कटिंग येईल. आणि कटिंग परफेक्ट आली की ऑब्वियस आहे की स्टिचिंग सुद्धा एकदम परफेक्ट येतेच. ठीक आहे. त्याचा जो काही फॉर्म्युला आहे तर तो आहे सीट घेर डिवाइड बाय 4, आणि आता यामध्ये आपल्याला जे काही मार्जिन ऍड करायचं आहे तर ते मी तुम्हाला सांगते. ते आहे 4 इंच. ब्रॅकेटमध्ये मार्जिन आहे ते असं लिहून ठेवूया, म्हणजे क्रॉच पॉइंट साठी आपल्याला 4 इंच ऍड करावे लागतात. म्हणजे सीट घेरचा 4था भाग म्हणजे सेमच 36 डिवाइड बाय 4 अधिक 4 इंच मार्जिन, म्हणजे मार्जिन वेगवेगळं जातंय, ते कॅल्क्युलेशनचा फॉर्म्युला वेगळा आहे, प्रोसेस खूप सोपी आहे. मग 36चा 4था भाग 9 अधिक 4 असं टोटल किती झालं मग 13, म्हणजे आपल्याला जो काही क्रॉच पॉइंट आहे तर तो 13 इंचावर खरं तर त्याची मार्किंग करायची आहे. ठीक आहे. तर हा फॉर्म्युला सुद्धा तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवायचा आहे. मी पुन्हा सांगते, तुम्ही तुमचा जेवढा सीट घेर असेल तो इथे टाकून कॅल्क्युलेशन करायचं. कॅल्क्युलेशन खूप अवघड आहे असं काहीच नाहीये, आणि जर एखाद्याला कॅल्क्युलेशन वगैरे अजिबात जमत नसेल तर आजकाल मोबाईलचा जमाना आहे, मोबाईलवर तुम्ही हे इझिली कॅल्क्युलेट करू शकता, म्हणजे तुम्हाला काहीही अवघड वाटणार नाही आणि तुमची कटिंग सुद्धा चुकणार नाही, एकदम परफेक्ट असे येईल जर हे फॉर्म्युले तुम्ही फॉलो केले तर. ठीक आहे. फॉर्म्युल्यावरच सगळं आहे की कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं, कशा पद्धतीने मार्किंग वगैरे करायची, हे सगळं त्यावर डिपेंड आहे. आता बघा मग आपल्याला 13 इंचाला मार्किंग करायची आहे, तर इथून खाली बघा मी 13 इंचाला एक मार्किंग करून घेते आणि तीच मार्किंग आता आपल्याला वरचा जो काही पॉइंट होता कमर घेरचा, तर तिथून खाली सुद्धा 13 इंचाचीच मार्किंग करायची आहे बघा. तर इथून सुद्धा मग मी 13 इंचाची बरोबर मार्किंग करून घेते. आणि आता ही मार्किंग केल्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट आहे की वरती आपण जेवढं घेतलं होतं त्यापेक्षा खरं तर 1 इंच आपल्याला
खालच्या पॉइंटला म्हणजे खालच्या लाईनला एक्स्ट्राचं थोडंसं ऍड करायचं असतं. तर बघा मग मी इथून आता वरती म्हटल्याप्रमाणे 11 घेतलं होतं, खरं तर 10.5 घ्यायचं होतं, तर इथे मग मी 11 घेतलं होतं म्हणून इथे घेतलेलं आहे 12 किंवा फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं तरी सुद्धा चालणार आहे. आणि ही लाईन मी ह्या पद्धतीने इथे ड्रॉ करून घेतली. त्यानंतर हा पॉइंट आणि हा पॉइंट आपल्याला मॅच करायचा आहे. ठीक आहे, तर लाईन ड्रॉ करून घेऊया. थोडीशी लाईन तिरकी होईल, पण खालचं किंचितचं 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतल्याचा फायदा हा असतो की आपलं जे काही फिटिंग वगैरे असते तर ते एकदम परफेक्ट असं आपल्याला बसतं. म्हणून मग मी 1 इंच इथे एक्स्ट्रा घेतलं. पुन्हा सांगते, जेवढा कमर घेर असेल त्यामध्ये 1 इंच खाली घ्यायचं आहे, म्हणजे अशी क्रॉस मध्ये लाईन येते बघा. आणि आता यानंतर आपल्याला पुढे एक पॉइंटची अजून एक मार्किंग करायची आहे आणि ती सुद्धा आपली खरं तर साईजवर डिपेंड असते की आपली साईज किती आहे ते, म्हणजे सीट घेर. खरं तर हे सगळं सीट घेर, कमर घेर, बॉटम, बस हे 2-3च पॉइंट असतात, उंची वगैरे बाकी काही नाही. आता इथून आपण 2.5 इंचाला मार्किंग केलेली आहे. जर का तुमचा सीट घेर 40च्या पुढे असेल तर 3 इंचाची मार्किंग करायची, जर 50च्या पुढे असेल तर 4 इंचाची मार्किंग करायची आणि ह्या पद्धतीने गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे. आता मी जे काही सांगितलं की हा जो काही पुढे आपण 3 इंचाची किंवा 2.5 इंचाची, खरं तर इथे 2.5 इंचाची मार्किंग केलेली आहे. तर ही जी काही मार्किंग आहे तर 40 पर्यंत असेल तर ती 2.5 इंचाची करायची, 40च्या पुढे असेल तर 3 इंचाची करायची आणि जर 50च्या पुढे असेल तर 4 इंचाची करायची. तर हे तिन्ही पॉईंट तुम्ही लिहून ठेवायचे आहे, म्हणजे तुम्हाला साईज नुसार ह्या पॉईंटची मार्किंग किती इंचावर करायची तर हे सहजच लक्षात येईल. ठीक आहे, आय होप सो इथपर्यंत तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल. ठीक आहे, म्हणजे मी जे सांगितलेलं आहे ते. आणि खरं तर मी तुम्हाला आज फॉर्म्युले कॅल्क्युलेशन कुठल्या साईजसाठी किती घेतलं पाहिजे हे सगळं सांगते, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट असं कुठल्याही साईजची प्लाझो पॅन्ट सहजच कटिंग करता यावी यासाठी. आता ही प्लाझो पॅन्ट आहे रेग्युलर, यामध्ये तुम्हाला खूप घेर घ्यायचा असेल यापेक्षा जास्त तर तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला कमी घेर घ्यायचा असेल, बॉटम कमी हवा असेल तर तुम्ही कमीही घेऊ शकतात. आता वरती जेवढी मार्किंग होती ना तेवढीच आपण खरं तर इथे मार्किंग करून घेतलेली आहे बॉटम साईडला सुद्धा. पुन्हा सांगते, जर तुम्हाला बॉटम कमी हवा असेल तर मग तुम्ही कमी याची सुद्धा मार्किंग इथे खरं तर करू शकता. ठीक आहे, आता बघा इथून इथपर्यंत जेवढं आहे तर ते किती आहे, खरं तर 24 इंच आहे. तर त्याचं घ्यायचं आहे आता आपल्याला निम्म, तर 24चं निम्म होतं 12 इंच. तर 12 इंचाला आता आपण खरं तर इथे मार्किंग करून घेऊयात बघा. आणि त्यानंतर आता इथून आपण एक लाईन ड्रॉ केली तरी चालेल किंवा फक्त आपण जरी लक्षात ठेवलं की कुठपर्यंत आहे तरी सुद्धा चालेल. ठीक आहे, तर बघा इथून मी 11 इंचाला मार्किंग करून घेते. जी आपण वरती कमर घेरला केली होती ना सेम तीच मार्किंग आहे आणि तेवढंच खाली बॉटमला सुद्धा आपण मार्किंग केलेली आहे. आणि हे 2 पॉइंट आपण ह्या पद्धतीने जॉईन करून घेतले. ठीक आहे, त्यानंतर आता इथून इथपर्यंत लाईन ड्रॉ करायची आहे आपल्याला या पद्धतीने. आणि आता ही झालेली आहे तिरकी लाईन, पण एकदम स्ट्रेट आहे. आपल्याला इथे गोलाकार शेप हवा आहे, त्यामुळे अर्धा इंच आतल्या साईडने गोलाकार शेप द्यायचा आहे. पुन्हा सांगते, चॉकची मार्किंग खरं तर यावर व्यवस्थित दिसत नाहीये, पण समजून घ्या. ठीक आहे, सो बघा मग फायनली ह्या पद्धतीने एकदम परफेक्ट अशी आपली प्लाझो पॅन्टची मार्किंग करून झालेली आहे. आता ही जी काही मार्किंग केलेली आहे तर इथेच आपल्याला कटिंग करायची आहे परफेक्ट अशी. तर मी पुन्हा तुम्हाला एकदम व्यवस्थित जी काही मार्किंग आहे तर ती जवळून दाखवते. पहिला पॉइंट होता आपला कमर घेर, त्यानंतर तिथून खाली आपण पुढचं कॅल्क्युलेशन केलं होतं 13 इंचाचं, तर ते सुद्धा आपण कॅल्क्युलेट केलं आणि त्या स्ट्रेट लाईनला 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतलं आणि मग क्रॉसमध्ये ही लाईन ड्रॉ केली. त्यानंतर तिथपर्यंत घेतलेला आहे 2.5 इंच गोलाकार शेप ड्रॉ केला आणि खाली जो काही बॉटम आहे त्याची मार्किंग सुद्धा आपण इथे करून घेतलेली आहे एकदम परफेक्ट. हे जवळून दाखवण्याचं कारण हे आहे की तुम्हाला आपण मार्किंग कशी केलेली आहे हे एकदम परफेक्ट व्यवस्थित लक्षात यावं खरं तर यासाठी. आणि आता आपण मार्किंग केलेली ही जी काही प्लाझो पॅन्ट आहे तर ती कटिंगला सुरुवात करूयात. तर बघा मग सगळ्यात आधी बॉटम पासून सुरुवात करायची आहे. जो काही आपण एक्स्ट्राचा बॉटम घेतला होता ना तिथूनच 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, लक्षात राहू द्या. त्यानंतर इथून स्ट्रेट लाईन बघा आपण जी काही मार्किंग केली होती ना ती, खरं तर ही मार्किंग ना आपल्याला स्केल सुद्धा एक मिळत असती, गोलाकार शेप मध्ये असते, जी आपल्याला सलवार वगैरे पॅन्ट प्लाझो असो स्ट्रेट पॅन्ट असो याच्या मार्किंगसाठी ती यूज होते.
तर ती सुद्धा तुम्ही यूज करू शकतात किंवा मी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही मार्किंग करू शकतात. एवढं काही अवघड नाहीये की ती कंपल्सरी तुम्हाला ती स्केल पाहिजेच असं काही नाहीये. खरं तर म्हणूनच तुमच्याकडे जरी ती पट्टी नसेल तरी सुद्धा तुम्हाला परफेक्ट कशा पद्धतीने मार्किंग करता यावी यासाठी मी बिना स्केलचीच तुम्हाला इथे मार्किंग सांगितलेली आहे. त्यानंतर इथून जी काही आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ केलेली होती ना वरची, कपडा सरळ यावा यासाठी, तर तिथून आपण इथे कटिंग करून घेऊयात. आणि महत्वाचं म्हणजे हे कटिंग करताना लेअर अजिबात हलायला नको. थोडं जरी हल्लं तरी तो लगेच वरखाली होऊ शकतं. खरं तर त्यामुळे अगदी सावकाशपणे आपल्याला याची कटिंग करायची आहे. आणि बघा इथे किंचितसं मी तुम्हाला म्हटलं होतं बघा, अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं वरच्या साईडला म्हणून क्रॉस लाईन होती. आणि आता इथून सरळ आपण जर काही गोलाकार शेप दिलेला आहे तर तिथे आपल्याला फायनली हे एकदम परफेक्ट प्रॉपर असं कटिंग करून घ्यायचं आहे. आणि तुमच्या लक्षात येईल की मी अगदी सावकाश दाखवते, म्हणजे जरी तुम्ही नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी कोणत्याही साईज छोटी असो किंवा खूपही मोठी जरी असली तरी सुद्धा तुम्हाला परफेक्ट याची कटिंग सहजच करता येईल. ठीक आहे. सो बघा मग फायनली आपली प्लाझो पॅन्टची एकदम परफेक्ट अशी इथे कटिंग झालेली आहे. मी तुम्हाला संपूर्ण कटिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे. त्याचबरोबर कसं कुठे किती मार्किंग म्हणजे किती कुठे मार्किंग करायची, मार्जिन कुठे पकडायचं, किती लुझिंग किती ऍड करायचं आणि सगळ्या पॉइंटचे एकदम परफेक्ट असे कॅल्क्युलेशन साठी फॉर्म्युले दिलेले आहे. सो आय होप सो ते फॉर्म्युले तुम्ही सगळे लिहून ठेवलेले असतील. पुन्हा सांगते ते लिहा जेणेकरून तुम्हाला कुठल्याही साईजची परफेक्ट कटिंग सहज करता येईल. सो ह्या पद्धतीने नक्की कटिंग करा, नक्कीच तुम्हाला परफेक्ट जमेल. आणि याचा जर बॉटम तुम्हाला कमी करायचा असेल तर तुम्ही बॉटम कमी याची मार्किंग करून सुद्धा कटिंग करू शकता. सेम ह्याच पद्धतीने आहे, बाकी काही फरक नाहीये. सो फायनली अगदी सोप्या पद्धतीने झटपट परफेक्ट अशी प्लाझो पॅन्टची कटिंग केलेली आहे आपण, ज्याचं सध्या खूप ट्रेंड चालू आहे. सो ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की म्हणजे नक्की कटिंग करून बघा, नक्कीच तुम्हाला सुद्धा जमेलच. सो नक्की ट्राय करा. ठीक. तर बघा मग फायनली एकदम परफेक्ट अशी प्लाझो पॅन्टची आपली कटिंग झालेली आहे. आय होप सो तुमच्या लक्षात आलेलं असेल, कारण मी तुम्हाला संपूर्ण कटिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलं. त्याचबरोबर फॉर्म्युले कॅल्क्युलेशन सुद्धा दिलेले आहे. सो ते फॉलो करून तुम्ही ह्या पद्धतीने प्लाझो पॅन्टची कटिंग नक्की करून बघा, नक्कीच तुम्हाला जमेल. पण जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता याच्या पुढचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकले त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.